अवधूत चिंतनाच्या जयघोषात अक्कलकोट भक्तिमय. गुरुपौर्णिमाला श्री स्वामी समर्थ मंदिरात भाविकांचा महासागर. पहाटेपासून दर्शनासाठी रांगा, शिस्तबद्ध नियोजनामुळे लाखो भाविकांना सुरळीत दर्शनाचा लाभ. गुरुशिष्य परंपरेचे प्रतीक असलेल्या गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराज मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने अक्षरशः दुमदुमून गेला. अवधूत चिंतन गुरुदेव दत्त आणि श्री स्वामी समर्थ या अखंड जयघोषात राज्यासह परराज्यातून आलेल्या हजारो भाविकांनी स्वामीच्या चरणी नतमस्तक होत दर्शनाचा लाभ घेतल्याचं श्री वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिर संस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी सांगितले. पहाटेच्या काकड आरतीपासून मंदिरात भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. दिवसभर दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या असतानाही मंदिर प्रशासनाने केलेल्या नियोजनामुळे दर्शन व्यवस्था सुरू होती. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग भाविकांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आल्याने भाविकांना मोठा दिलासा मिळाला. गुरुपौर्णिमेनिमित्त मंदिर परिसर आकर्षक फुलांच्या सजावटीने नटला होता. वेदघोष, भजन, नामस्मरण आणि दत्तभक्तींच्या वातावरणात संपूर्ण अक्कलकोट नगरी भक्ती रसात रंगून गेली. अनेक भाविकांनी स्वामींच्या चरणी पुष्पहार, नारळ, फळे अर्पण करून कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली. भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन पोलीस प्रशासन, महसूल विभाग, आरोग्य यंत्रणा, स्वयंसेवक आणि मंदिर समितीने समन्वयाने काम करत सुरक्षा, वाहतूक, पिण्याचे पाणी, वैद्यकीय मदत आणि स्वच्छतेच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे मोठी गर्दी असूनही कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने अक्कलकोटमध्ये आलेल्या भाविकांमुळे शहरातील व्यापारी, फुलं विक्रेते, प्रसाद विक्रेते तसेच हॉटेल व्यवसायालाही मोठी चालना मिळाली. श्रद्धा, सेवा आणि शिस्तबद्ध व्यवस्थापनाचा सुंदर संगम अनुभवत भाविकांनी समाधानी मनाने स्वामीचे दर्शन घेतले. गुरुपौर्णिमेच्या या पवित्र सोहळ्याचे अक्कलकोट नगरी पुन्हा एकदा अध्यात्म, भक्ती आणि सेवाभावाचा अनोखा संदेश देत अवधूत चिंतन गुरुदेव दत्तच्या अखंड नामघोषाने भारावून गेली.